सर्वत्र उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कारणामुळे आग लागण्याची सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सर्वात जास्त आग लागत असल्याने अग्निशमन विभागही आता सज्ज झाले आहे. अमरावती शहरात दुपारी 4 वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्याची मुभा असल्याने दुपारी 4 नंतर बाजारपेठसह सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असताना सर्व दुकानदार आपले दुकाने बंद करण्यास धावपळ करीत होती. या दरम्यानच राजापेठ चौकातील गुलशन मार्केटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. या मार्केटमधील दुकाने बंद केल्यानंतर कोमल कार डेकोरेशनचे संचालक सुरेश मिलापचंद भलगर यांनी दुकान बंद केल्यानंतर काहीच वेळात दुकानातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. मात्र धुराने तात्काळ मोठ्या आगीत रूपांतर झाल्याने दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आग विझवण्यास सर्वत्र धावपळ करण्यात आली. याबाबत दुकानदारांनी तात्काळ मनपा अग्निशमन विभागाला माहिती दिली. घटनास्थळी तात्काळ अग्निशमन वाहन दाखल होऊन आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले. या आगीमध्ये कोमल कारचे संचालक सुरेश भलगर यांचे अंदाजे 8 ते 10 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे. या मार्केटमध्ये 30 ते 35 दुकाने जवळपास आहेत. कोमल कार डेकोरेशन दुकानात वेगाने आग पसरल्याने शेजारीच असल्याने सर्वच मार्केट आगीच्या विळख्यात येणार होते. मात्र अग्निशमन वाहन तात्काळ पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.